हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. तर आज आपण कोशिंबिरीचा एक प्रकार पाहणार आहोत. कोशिंबीर बनवताना आपण ज्या काही भाज्या असतील, ज्या काही फळभाज्या असतील, त्या आहेत अशा नैसर्गिकरित्या वापरतो. त्यामुळं त्याची पौष्टिकता जी आहे ती आणखी वाढते. तर आज आपण अशीच बीटाची कोशिंबीर कशी बनवायची हे पाहणार आहोत. बीट हे आपल्या शरीरासाठी अतिशय आरोग्यदायी असं आहे. वजन कमी करण्यासाठी बीटाचा रस, त्याचबरोबर बीटाचे सलाड जे आहे, बीट कच्चं जर खाल्लं गेलं तर ते वजन कमी करण्यासाठी आपल्याला मदत करतं. त्याचबरोबर रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण जर कमी झालं असेल तर ते वाढवण्यासाठी सुद्धा बीटाचा वापर केला जातो. पचन सुधारण्यासाठी देखील बीट हे अत्यंत गुणकारी आहे. कोशिंबीर ह्या आपल्या जेवणाची चव तर वाढवतातच, तर अशा प्रकारे ही बीटाची कोशिंबीर कशी बनवायची हे आज आपण पाहणार आहोत. तर ही बीटाची कोशिंबीर कशी बनवायची हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला देखील विसरू नका, जेणेकरून इथून पुढच्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जातील. तर आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूयात. सुरुवातीला मी या ठिकाणी 2 बीट घेतलेले आहेत. बीट आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्याचा देठाकडचा भाग जो आहे तो काढून टाकायचा आहे. पुढं त्याला पानं असतात तर ती काढून टाकायची आहेत. बीट स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपल्याला त्याचा देठाकडचा भाग जो आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच्या साली काढून घ्यायच्या आहेत. बीट सिलेक्ट करताना आपल्याला लहान आकाराचं कोवळं असं बीट जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे. कोवळ्या बीटाची टेस्ट जी असते ती चांगली असते. खूप मोठ्या आकाराचं बीट जर तुम्ही सिलेक्ट केलं तर ते बीट जे असतं ते जून असतं आणि खाताना आपल्याला मध्ये ते कचकच असं लागतं. त्यामुळं आपण शक्यतो कोवळ्या आकाराचं असं बीट जे आहे ते सिलेक्ट करणार आहे. तर या बीटाच्या सुरुवातीला मी साली ज्या आहेत त्या काढून घेतेय. तर अशा प्रकारे दोन्हीही बीटाच्या साली माझ्या काढून झालेल्या आहेत. व्यवस्थित अशा साली काढून घेतलेल्या आहेत. कोवळं बीट छान लाल लाल असं बुंद बीट आहे. आता हे बीट आपल्याला किसून घ्यायचं आहे. किसून घेण्यासाठी आपल्याला आपण जी काही खोबरं किसण्यासाठी जाळी वापरतो तर त्या जाळीनं आपल्याला हे बीट किसून घ्यायचं आहे. आपल्याला खूप मोठं नाही, खूप बारीक नाही, अशा पद्धतीनं त्याचा किस जो आहे तो पडला पाहिजे. थोडंसं बीट जे आहे ते मी किसून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की त्याचा पातळ असा किस जो आहे तो तयार झालेला आहे. अशाच पद्धतीनं आपल्याला किस लागणार होता. तर याच पद्धतीनं याच जाळीनं आपण दोन्हीही बीट किसून घेऊयात. दोन्हीही बीट किसून झाल्यानंतर या पद्धतीनं आपला किस जो आहे तो रेडी झालेला आहे. आपलं बीट कोवळं होतं, छान त्याला रंग लालसर आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये पाण्याचा अंश देखील चांगला आहे. तर हा किस जो आहे तो आता मी पिळून घेणार आहे. कारण कोशिंबीर जी आहे ती मला लगेच खायची नाही आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त आहे. कोवळं बीट असल्यामुळं पाण्याचं प्रमाण जास्त आहे. जर बीट जून असलं तर त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जे असतं ते कमी असतं. आपण त्याच्यामध्ये न पिळता जर आपण बीटाचा किस जो आहे तो वापरला तर काय होईल, सगळं पाणी पाणी होईल. आपण याच्यामध्ये दह्याचा सुद्धा वापर करणार आहोत. त्यामुळं मी थोडंसं त्यातलं पाणी काढणार आहे. खूपही ड्राय करायचं नाहीये. थोडंसं पाण्याचा अंश ठेवायचा आणि थोडासा पाण्याचा अंश जो आहे तो काढून टाकायचा आहे. अशा पद्धतीने मी थोडंसं ते पिळून घेतलेलं आहे आणि तो किस पिळून झाल्यानंतर आपल्याला एका भांड्यामध्ये काढून तो असा मोकळा करून घ्यायचा आहे. आता जो काही बिटाचा रस निघालेला आहे तर त्याच्यामध्ये थोडंसं आलं किसून घातलं तर त्याचा ज्यूस जो आहे तो तयार होऊ शकतो आणि तो आपण पिऊ शकतो. त्याचबरोबर या बिटाच्या रसामध्ये जर तुम्ही मेहंदी भिजवली आणि ती केसांना लावली तर तुमच्या केसांना देखील अतिशय छान असा कलर येऊ शकतो. म्हणजेच या बिटाचा रस जो आहे तो आपण वाया घालवणार नाहीये, तर त्याचा आपण काही ना काही उपयोग जो आहे तो करू शकतो. तर जो काही बिटाचा किस होता तो मी काय केलेला आहे, मोकळा असा करून घेतलेला आहे. या कोशिंबिरीला आपण फोडणी देणार आहोत, तर आता आपण फोडणी करून घेऊयात. सुरुवातीला मी एक भांडं घेतलेलं आहे, तर त्यामध्ये आपल्याला 1.5 टेबलस्पून होईल इतकं तेल ऍड करायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की आपण त्यामध्ये अर्धा टीस्पून होईल इतकी मोहरी, त्याचबरोबर अर्धा टीस्पून होईल इतके जिरे ऍड करणार आहोत. जिरे मोहरी तडतडली की आपल्याला छान असा सुगंधित वासाचा कढीपत्ता ऍड करायचा आहे. कढीपत्ता ऍड करून झाल्यानंतर आपण यामध्ये हिरवी मिरची घालणार आहोत. 2 हिरव्या मिरच्या मी बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत आणि त्या आता फोडणीमध्ये ऍड करूया. ही फोडणी आता थोडीशी चमच्यानं हलवून घेते. फोडणीचा छान असा सुगंध यायला लागलेला आहे.
आता आपण गॅस जो आहे तो बंद करणार आहोत आणि ही फोडणी आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायची आहे. एका बाजूला आपली फोडणी जी आहे ती थंड होतीये, तोपर्यंत आपण जो काही बिटाचा किस होता त्याच्यामध्ये अर्धा टेबलस्पून होईल इतकी साखर ऍड करून घेणार आहोत. आपली साखर जी आहे रेग्युलर साखरच मी याच्यामध्ये ऍड केलेली आहे. साखर ऍड करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे. मीठ आणि साखरेचं प्रमाण सुरुवातीला आपल्याला कमी ठेवायचं आहे. नंतर आपण टेस्ट करून ते प्रमाण आवश्यक असेल तर वाढवू शकतो. तर यानंतर आता आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचा कूट ऍड करायचा आहे. 1.5 टेबलस्पून होईल इतका शेंगदाण्याचा कूट आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत. शेंगदाणे जे आहेत ते मी भाजून घेतले होते आणि त्यानंतर ते थोडेसे बारीक असे करून घेतलेले आहेत. शेंगदाण्याचा कूट जो आहे तो देखील आपल्याला पौष्टिक असा असणार आहे आणि त्याचबरोबर आपल्या कोशिंबिरीची चव जी आहे ती वाढवणारा असणार आहे. त्यामुळं मी या ठिकाणी साखर, शेंगदाण्याचा कूट त्याचबरोबर मीठ ऍड केलेलं आहे. आता हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. कोणतीही कोशिंबीर बनवताना ज्या ठिकाणी आपण दह्याचा वापर करतो त्या ठिकाणी आपण साखर ही नेहमी आवश्यक वापरायला पाहिजे, ज्याच्यामुळे दह्याचा आंबटपणा कमी होण्यासाठी म्हणून मदत होते. कोशिंबिरी या आपल्या शरीराला थंडावा देणाऱ्या असतात. आपल्या शरीरातील उष्णता जी आहे ती कमी होते. त्यामुळं उन्हाळ्याच्या दिवसात अशा प्रकारच्या कोशिंबिरी ज्या आहेत त्या आवर्जून खाल्ल्या गेल्या पाहिजेत. आता हे सगळं मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता मी यामध्ये थोडीशी बारीक अशी कट केलेली कोथिंबीर ऍड केलेली आहे आणि ते देखील या सगळ्यामध्ये मिक्स करूयात. आता आपल्याला यामध्ये दही ऍड करायचं आहे. दही घेताना बघा मी साईचं जे काही दही असेल ते वापरलेलं आहे. साई सकट जर तुम्ही दही वापराल तर आपल्या कोशिंबिरीची टेस्ट आणखी वाढत असते. त्यामुळे शक्यतो साईचं दही असेल तर ते यूज करा. तुमच्या आवडीनुसार तुम्ही दह्याचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त करू शकता. या ठिकाणी मी 2 टेबलस्पून होईल इतकं दही ऍड केलेलं आहे. आता हे दही देखील या सगळ्यासोबत चांगलं असं मिक्स करूयात. दही ऍड केल्यानंतर अशा प्रकारे आपल्या कोशिंबीरचं टेक्स्चर जे आहे ते रेडी झालेलं आहे. यानंतर आपल्याला यामध्ये फोडणी ऍड करायची आहे. कोणतीही कोशिंबीर असेल ज्याच्यामध्ये तुम्ही फोडणी ऍड करणार असाल तर फोडणी पूर्णपणे थंड झाल्याशिवाय कोशिंबिरीमध्ये ऍड करायची नाही. त्याचबरोबर फोडणीमध्ये घातलेला कढीपत्ता जो आहे तो आपला खूप बारीक होऊ नये, खूप मोडला जाऊ नये, यामुळं फोडणी ऍड करताना ती सगळ्यात शेवटी ऍड करायची. आता यामध्ये फोडणी ऍड करून घेतलेली आहे. फोडणी ऍड करून झाल्यानंतर ती आपल्याला या सगळ्यामध्ये हलक्या हाताने मिक्स करायची आहे. नाहीतर जो काही कढीपत्ता आहे त्याचा खूप असा चुरा होईल. जर तुम्हाला चुरा तुम्ही कढीपत्ता त्यातला खाणार असाल तर तुम्हाला चुरा झाला तरी चालेल. पण कढीपत्ता जर तुम्हाला सेपरेट करायचा असेल तर त्यावेळी काय त्याचा चुरा होता कामा नये. त्यामुळे आपण खूप हलक्या हातानं ते सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी आपण फक्त बिटाची कोशिंबीर करतोय म्हणून बिटाचा वापर केला होता. जर तुमच्याकडं या ठिकाणी काकडी अवेलेबल असेल किंवा गाजर असेल किंवा मुळा असेल तर तो देखील तुम्ही किसून याच्यामध्ये ऍड केला तरी देखील चालेल. आता फोडणी ऍड करून झाल्यानंतर थोडीशी कोथिंबीर जी आहे ती परत एकदा ऍड केलेली आहे आणि ती देखील आपण सगळी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे आपली बिटाची कोशिंबीर जी आहे ती खाण्यासाठी म्हणून रेडी झालेली आहे. ही कोशिंबीर जी आहे ती आपल्याला खूप वेळ अशी बनवून ठेवायची नाहीये. कोशिंबीर बनवून झाली की ती लगेचच आपल्याला सर्व करायची आहे. ही कोशिंबीर बनवण्यासाठी समजा जर तुमच्याकडे दही अवेलेबल नसेल तर अशा वेळी त्याच्यामध्ये थोडासा लिंबू पिळला तरी देखील चालेल. ही कोशिंबीर जी आहे ती तुम्ही चपाती किंवा भाकरी कशाबरोबर देखील खाऊ शकता किंवा जर तुम्हाला एक सलाड म्हणून जर काही खायचं असेल तर त्यावेळी सुद्धा ही जी कोशिंबीर आहे ती तुम्ही नक्की ट्राय करू शकता. अशा प्रकारे बनवल्या गेलेल्या कोशिंबिरीची टेस्ट जी आहे ती अगदी भन्नाट असणार आहे. त्यामुळं ही बिटाची कोशिंबीर तुम्ही नक्की ट्राय करा. तर ही होती आपली आजची बिटाची कोशिंबीर बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.